इथे चणा पेरलेला आहे. चणा पेरून दांड केलेलं आहे. इथे 2 दिवस झाले चणा पेरून आणि आज दांड केले. ह्याला म्हणतात दांड. म्हणजे पाणी ओलायसाठी, पाण्याचा फ्लो यायला पाहिजे आणि संपूर्ण जमीन ओली व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी दांड फाडतात. आता ही 7-8 दिवसानंतर चणा निघेल, उगवेल आणि जेव्हा फुलावर येते चणा तेव्हा पाणी द्यायचं असतं. अदरवाईज तसं पण चण्याला पाणी जास्त लागत नाही आणि पाणी दिलं तर हे बाकी मग तण निघतं इथे. आणि या साईडला आपण इकडे मोहरी फेकलेली आहे. म्हणजे काय की आपण 2 रोटावेटर मारलेले आहे या बगीच्यामध्ये. तर काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणजे खाली जागा आहे, मोहरी लावून द्यायची. ॲटलिस्ट 1-2 क्विंटल मोहरी होईल. हे जवळजवळ 1.5-2 एकरामध्ये बगीचा आहे. तर रोटावेटर ट्रॅक्टरचे पैसे निघतात. रोटावेटर जवळजवळ 900 रुपये तास त्यांचं भाडं असतं. तर आपण लावून द्यायचे याच्यामध्ये. अंतर्गत पीक जे म्हणतो आपण, मोहरी झाली तर झाली, अदरवाईज रामकृष्ण हरी. तर आपण अंतर्गत पीक म्हणून इथे आता मोहरी घेतो आहे. कारण असं आहे की आता या झाडाला थोडंसं साफ करायचा बगीचा, बाकी वेलं वगैरे झालेले आहे. आणि आंबियाबार, तो आंबियाबार फोडायचा असतो. तर त्यासाठी आता डिसेंबरपर्यंत पाणी द्यायचं नसतं झाडाला. म्हणजे थोडंसं त्याला ताण, म्हणजे जमिनीमध्ये थोडीशी गरमाट यायला पाहिजे. आणि डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये पाणी सोडायचं असते. आणि मोहरीला पाणी लागत नाही, त्या पिरियडमध्ये मोहरी होऊन जाईल. आणि हे वेलं वगैरे, आता हे जे झाडं आहेत, कारण उन्हाळ्यामध्ये हे, पावसाळ्यामध्ये आपण इथे काहीच लावलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला, हे वाढलेल्या फांद्या, त्याला सल म्हणतात. हे पण सल साफ करायचे असतात, त्याच्यामुळे बहार चांगला येतो. आणि जानेवारीमध्ये आंब्याबार येईल. आणि हा खायला हे जे संत्रा आहे, याचं संत्र जवळजवळ याच महिन्यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर या पिरियडमध्ये संत्र खायला येतं. आता मी तुम्हाला दाखवतो, माझ्या बॅगमध्ये आहे, घरी घेऊन चाललेलं आहे खायसाठी. तर आंब्याबारचे संत्र, आता हे आंब्याबहार आहे, ही संत्री आहेत आंब्याबारची ही, बरोबर. आता याच्यानंतर मग याला जूनमध्ये जेव्हा वर्षा पाऊस पडतो तेव्हा मृग बहार येतो. आणि त्याचे संत्र जनरली आपल्याला मार्च महिन्यामध्ये किंवा होळीमध्ये मिळतं. तर यावर्षी काही माझ्या झाडाला मिरगाचे संत्र नाही आहे, मृगबहारचे संत्र नाही आहे. कारण कसं की बिफोर टाईम पाणी आला, मेमध्ये पाऊस झाला. त्याच्यामुळे काय झालं की झाडं थंड झाले, जमीन थंड झाली. आणि बहार यायसाठी थोडंसं गरमाट वातावरण पाहिजे असतं. तर पर्टिक्युलर जूनमध्ये जर पाऊस आला 7 जूनला आणि लगातार लागोपाठ कंटिन्युअस 2-3 दिवस जर पाऊस झाला तर चान्सेस असतात बहार यायला. आणि मृगबहार महाग पण असतो. चला भेटूया. ओके, बाय. मी भूषण कुंटे बोलतो आहे, महाराष्ट्र शेतकरी संघटना नागपूर अध्यक्ष आणि विदर्भ कार्याध्यक्ष. म्हणजे काय, आपण कसं आहे, शेतकऱ्यासाठी जेव्हा आपण काहीतरी लढतो आहे, त्यांची इश्यू उचलतो आहे, त्यांच्याबाबत लढायचं आहे. काय की मला जो त्रास होतो शेती करताना, लॉसेस होतात. आपण जेव्हा 2 रुपये लावतो फॉर एक्झाम्पल, तर 1 रुपया मिळतं, कारण भाव नसतं आपल्याकडे. जेव्हा माल नसतो तेव्हा गव्हर्मेंट MSP देते. तर हे सगळं प्रॅक्टिकल बेस बोलतो आहे. म्हणून मी दाखवतो की मी नुसता काही शेतकरी लीडर नाही आहे, मी एक कास्तकार आहे, मी शेतकरी आहे. आणि ज्या शेतकऱ्याच्या वेदना असतात मी आपल्या लेखणीत मांडत असतो, कारण मला त्यातलं नॉलेज आहे. उगाचच मी असं लिहित नाही, कारण मी बघतो आहे काय काय त्रास येतात.
आणि हे माझं सगळं प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळेच मी सरकारला पत्र लिहितो की आज शेतकऱ्याची स्थिती काय आहे. चला भेटूया. ओके बाय.